नमस्कार. सैराट नागराज या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. होय, सैराट आणि नागराज हे दोन शब्द महाराष्ट्राच्या घराघरामध्ये परिचित झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ठाऊक आहे आपण सगळे भेटणार आहोत नागराज मंजुळे यांना. नागराज, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये. आम्ही सगळेजण आतुर होतो नागराज मंजुळे यांच्याशी बोलण्यासाठी. सैराटपणे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर विदेशामध्ये सगळीकडे गाजत असताना सैराटला जन्म देणारा, सैराट ही संकल्पना चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणारा नागराज मंजुळे, नेमकं हे सगळं रसायन काय आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेजण आतुर आहेत. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की असे अनेक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होतील की हे प्रश्न फक्त तुम्हालाच म्हणजे पाहून पडलेत की तुमचा सिनेमा पाहून पडलेत असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडू शकतो. नागराज, मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की सैराटची पूर्ण जी जन्मकथा आहे ही जन्मकथा काही अंशाने आता लोकांच्या समोर आलेली आहे. तुमचा पहिला लघुपट पिस्तुल्या, त्यानंतर फॅन्ड्री आणि त्यानंतर आता सैराट आलेला आहे. सैराटने कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलेली आहेत. त्यामुळे 50 कोटी, 60 कोटी, 70 कोटी, आता 80 कोटी, काही काळाने 100 कोटीचा आकडा सुद्धा चर्चेत येईल. तो मुद्दा नाहीये. परंतु सैराटने मराठी सिनेमाला एक वेगळं आत्मभान दिलेलं आहे. त्या आत्मभानाची चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. तर ही संकल्पना जी आहे ती तुमच्या मनात रुजली कधी आणि आकारास कशी येत गेली? खरं तर कुठली गोष्ट रुजण्याची म्हणजे नाही का ती पाळमुळ शोधणं जर अवघड होतं की एखादी गोष्ट तुमच्या मनात कशी आकार घेते. पण एखादी घटना असते की ज्यावेळेस वाटते की अरे ही गोष्ट करूया, तर ती मला वाटतं 2009 मध्ये मला ही गोष्ट अशी सुचली की अशी एक प्रेमकथा सांगायला पाहिजे. आणि आजूबाजूला जे घडतं, आणि प्रेम करणं किती अवघड आहे. तुम्ही एकमेकांवर प्रेमच करू शकत नाही. आणि प्रेम केलं तर भारताच्या म्हणजे आपल्या कुठल्याही तुम्ही राज्यात असाल, कुठल्याही गावात असाल, तर कमी अधिक प्रमाणात त्याची काही वेगळी परिस्थिती नसते. तर हे असू शकतं. आणि मग हे एक संकल्पना होती, एक काय म्हणायचं, एक ढोबळ अशी गोष्ट माझ्या मनात होती. पण यामागं सगळं हा चित्रपट ज्या पद्धतीचा तो आत्ता आहे, असं करताना अनेक गोष्टी, अनेक माझ्यावरचे संस्कार, माझे विचार, माझ्या क्रिया प्रतिक्रिया आणि तक्रारी सगळ्या त्या कामाला आल्या. किंवा किंबहुना मी असं म्हणेन की मी फिल्म मेकर म्हणूनच त्या पद्धतीने घडलोय. मला वाटतं की मी लव्ह स्टोरी बघताना वाटतं की अशी माझी लव्ह स्टोरी नाही. बॉलिवूडचं कुठलंही चित्रपट बघितलं तर मला वाटतं की यार असं नाही करणार, असं नाही होणार माझं, असं मी असं करतो. किंवा माझ्या भोवती जे मी बघतोय लोक प्रेम करतात, प्रेमात पडतात, तर इतक्या सिम्पली ते प्रेमात पडतात. पण तरी कुठेतरी त्याच्यात एक फिल्मीपणा आहे, ड्रामा आहे. कारण की भारतीय माणूस हा इतका या संस्कारानं म्हणजे प्रभावी आहे. सगळ्या फिल्मी, आपल्या प्रेमात तर फिल्मीपणा येतो. आणि पण असंही दिसायचं की लोक चित्रपटात फिल्म हे बघतात, प्रेम बघतात, प्रेमाच्या गोष्टी, गाणी बघतात, पण बाहेर आली की ते गद्दी होऊन बसतात, ते विसरून जात आहेत. अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि मला वाटतं 2009 मध्ये 8-9ला मी ते लिहित होतो. 9 मध्ये खूप प्रॉमिनेंटली लिहायचा प्रयत्न केला, पण लिहून मलाच आवडत नव्हतं. मला वाटतं काहीतरी हे मला आवडत नाही, काहीतरी जमत नाही की ज्या पद्धतीने गोष्ट सांगायला पाहिजे. तसंच ठेवलं. मध्ये काहीतरी काम केलं बऱ्याच ठिकाणी. आणि मग अचानक फॅन्ड्री सुचलं. फॅन्ड्री खूप स्पॉन्टेनियसली मला सुचलं आणि फॅन्ड्री झालं. तेव्हा मग फॅन्ड्रीचा जो अनुभव होता एकूणच की थिएटरमध्ये फॅन्ड्री लागला, लोक कसे बघतायत, काय प्रतिक्रिया आहेत, लोकांच्या गाणे नाहीत म्हणून तक्रारी आहेत, एक चांगला चित्रपट आहे पण लोक का पिक्चर बघायला येत नाहीत, किंवा त्याच्यानंतरही किंवा त्याच्या आधीच्या इतक्या गोष्टी आहेत की खूप सुंदर सिनेमा आहेत आणि लोक का बघत नाहीत, हा पण एक मला प्रश्न पडलेला होता. आणि फिल्म मेकर म्हणून माझी गोष्ट सांगायला पाहिजे. आणि ती एक म्हण आहे की ती चिंदी घालून सोनं विकायला बसले तर खपेना. आम्ही चिंध्या पांघरून बसलो सोनं विकायला, गिराईक फिरता फिरके ना. आम्ही सोनं पांघरून बसलो चिंध्या विकायला, गिराईक पेलवता पेलवे ना. तशी परिस्थिती आहे. आणि ही सगळं म्हटलं की मग ह्यात असं नको व्हायला की ते परत तसं असतं ना की फक्त झगमगाट, फक्त चकचकीतपणा, फक्त मारधाड. मग हे पण मला करायचं नव्हतं. एक सेन्सिबल गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या अप्रोचने मला सांगायची होती. आणि किती जवळ आपण काही म्हटलं तर 4-2 समीक्षकाला फिल्म आवडणं ही काही मला आता कळते की काही मजा नाही त्याच्यात. आणि परत ते कमर्शियल हे पण सगळं गणित, सगळं असा
एक वैचारिक जो काय माझ्या मनातला गोंधळ होता, तर हे सगळं मला वाटतं कामाला आलं. आणि मग फॅन्ड्रीच्या नंतर मी लिहायला घेतलं आणि खूप स्पष्टपणे कळलं की मला गोष्ट कशी सांगायची. बरोबर आहे. आता फॅन्ड्री नंतर सैराट, आणि आता सैराटच्या पुढे काय, असं सगळ्या लोकांच्या आता ज्या अपेक्षा आहेत, या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. म्हणजे जसं सचिन तेंडुलकरचं झालेलं होतं की बऱ्याचदा तो शतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद होऊन जायचा, कारण ते दडपण त्याच्यावर इतकं येत होतं की त्याचा सामना करणं कठीण जात होतं. प्रत्येक जो सृजनात्मक काम करणारा माणूस असतो, क्रिएटिव्ह माणूस असतो, त्याच्यावर हे दडपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पण असतंच. नागराज मंजुळे ते कसं पेलतो? मी खरं तर फॅन्ड्रीच्या वेळेस ते हेच म्हणत होतो, आत्ताही तेच म्हणतो की मी अजिबात दडपण घेत नाही. व्हेरी गुड. कारण की मला फिल्म, मी आता खरं म्हणजे माझं वय बघता मी फिल्म खूप उशिरा करायला लागलो तुलनेनं. म्हणजे मी काय असं नव्हतं की फिल्म स्कूलला शिकलोय आणि आता चला फिल्म मेकिंग मध्ये जायचंय, करिअर करायचंय. तर जगण्याचा जो अनुभव आहे माझा, की कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊन काही होत नाही, कुठला दबाव घेऊन काही होत नाही. आणि तुम्ही एखादं काम केलं आणि तुम्ही त्याचा दबाव घेतला म्हणजे काय तुमचं चांगलं काम होतं असं नाही. निश्चितच. मला वाटतं की आपल्याशी बांधिलकी पाहिजे की मी ते काम नीट करणार आहे, आणि ते कुणी बघू अथवा न बघू. कारण की काम करताना मी एकटाच असतो, मी लिहिताना एकटा असतो, मी विचार करताना एकटा असतो. आपण जेव्हा फिल्म तयार करतो, शूटवर जातो, तिथे आपण काही लोकांबरोबर आपलं काम करत असतो. तर तुम्ही दबाव, म्हणजे आता लोक बघतील, आता फॅन्ड्री झालाय, आता मग मी कसं काम करणार, किंवा आता सैराट झालाय, माझा भारी काहीतरी करायचं आणि लोकांना आवडलं पाहिजे. मी ह्याचा बिलकुल अट्टास करत नाही. मला जोवर आवडत नाही तोवर मी काही करत नाही, तोवर लिहित नाही. तर तेच मी आता सांगतो की मी नेहमी म्हणतो की मला चुकायची संधी द्या, आणि तुम्ही माझं काही खात्री धरू नका. मी अजिबात गॅरंटी नसलेला माणूस आहे, कारण की मला स्वतःला खात्री नाही. आणि मला काय आवडेल, माझा कल कसा होईल, मी स्वतःला परत फिल्म मेकर पण असा प्रॉमिनंट नाही का फिल्म मेकर. आता मी असतं नाही की आता आपण दिग्दर्शक आहोत, मला वाटतं मला येतंय. मला माझ्या ते तुकारामाचा अभंग आहे, तुकारामाने आहे खरा मूळचाची झरा, ते झरा जोवर वाहतोय तोवर काम करीन. ज्या दिवशी वाटते की बंद पडते तर बळजबरीने अट्टाच नाही करणार. सैराट हा शब्द सुद्धा तुकोबांच्याच अभंगात मला भेटला. पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. तो सैराट हा शब्द, तो त्यातला जो अर्थ आहे, म्हणजे बऱ्यापैकी वेगाने जाणारं पण त्यावर फारसं नियंत्रण नसणारी गोष्ट म्हणजे सैराट. आयुष्य असंच आहे खरं तर. आणि आता मी ते पांगुळ असल्यासारखं आहे. हो. आता सैराट गाडा आहे आयुष्याचा. तर आपण लय ठरवू नये. मला वाटतं काही कल्पना कराव्यात, थोडं बघावं. ते अंधारात दिसतं ना तुम्हाला, चार पावलं दिसतं, तेवढं चालावं. त्यामुळे मी विचार करतोय की काही गोष्टी मनात आहेत त्या करीन, ते मला आवडले पाहिजेत. तुम्हाला आवडतील त्या नंतरचं भाग आहे. आणि नाही आवडलं तरी मला चान्स पाहिजे की चुकलो. सैराट काय सगळ्याला आवडेल असं मी काही म्हणजे बांधून नव्हतं घेतलं, पण मला वाटत होतं की ही गोष्ट खूप आवडेल लोकांना. मला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता. जेव्हा मी लिहून झालं, पहिल्या नॅरेशन मध्ये लोक इतके हसत होती, इतकी मजा घेत होती. आणि मी ज्यांना ऐकवतो ती माझे मित्र आहेत गावातले, माझा भाऊ आणि सगळे आम्ही असं ऐकतो. तर ते कोणी फिल्म क्रिटिक नसतात. बरोबर. आणि ना ते बऱ्याचदा काय होतं की मग ते इतके स्पॉन्टेनियसली त्याला प्रतिसाद देतात, आणि त्याच्यावर मला कळतं की ह्याचं काय होणार आहे. तर खूप जवळ माझ्या विकृत पारा नसलेल्या आरशे आहेत की ज्यांच्यात मी बघून माझा चेहरा सांगू शकतो की हे ठीक आहे. त्यामुळे मला अशी लय फिकीर नाही की मी नीटच नाही का असं म्हणजे बकवास काम करून तुमच्याकडे असं नाही म्हणत मी, पण मी दडपण नाही घेत आणि मी दडपण घेणार नाही. तुमचा सिनेमा बघत असताना, फॅन्ड्री किंवा सैराट बघत असताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपल्याकडच्या ज्या दलित जाणीवा आहेत, या दलित जाणीवा विशेषतः नवबौद्ध जे शिकले होते आंबेडकरांच्या प्रेरणेने, आणि त्यांनी मोकळ्यापणाने ते व्यक्त झाले, त्या दलित साहित्यातून मोठ्या प्रमाणात अभिव्यक्त झालेल्या होत्या. परंतु जे हिंदीमध्ये त्याला अतिपिछडा म्हणतात किंवा पददलित म्हणतात, किंवा अजून जे दलित संकल्पनेच्या पेक्षा अजून पुढचे आहेत, ज्याच्यामध्ये ज्या समाजातून तुम्ही येतात ते आहेत, भटके विमुक्त आहेत, तर या सगळ्यांना आवाज देण्याचा तुम्ही प्रयत्न सतत करताना दिसता. मग तुम्ही आपलाच आवाज बुलंद करत असता. म्हणजे मी स्वतःचा अनुभव जो आहे की मी लहान होतो तर मला माहितच नव्हतं कोण आहे. म्हणजे आपण हिंदू आहोत, आपण बौद्ध आहोत, आपण दलित आहोत, आपण सवर्ण, हे काही गणित नव्हतं. खरं तर लहान मुलांना जातपात धर्म काहीच नसतो. आणि तसंच माझं होतं, मला कळायचंच नाही. पण तरी सीमारेषा माहित होत्या की तू इकडे यायचं नाही, तू ह्याच्यात हे करायचं नाही, आणि ते मान्य होतं. पण कळू लागतं तेव्हा मग प्रश्न निर्माण होतात की असं का, हे का. मग मला सुरुवातीला असं वाटायचं की आंबेडकर वगैरे, मी बघायचो की आंबेडकर म्हणजे नाही काय कामुक एका जातीचा आहे आणि मी वेगळा आहे. हे सगळे संस्कार घरचे आजोबाचे होते. नंतर कळायला लागले की यार
आंबेडकर हा काय कुठल्याच जातीचा नाही, म्हणजे कुणासाठी त्यांनी संकुचित असं काही काम केलं नाही, इतकं मोठं काम केलं. सगळ्यात दबलेल्यांचे ते सगळ्यात दबलेले, आणि जेवढे कोणी म्हणतो म्हणजे एकही माणूस नसेल की ज्यांचा विचार आंबेडकरांनी केला नसेल. ती कोणाच्या विरोधात नव्हती, तर ते ह्या वाईटाच्या विरोधात होते. त्यांनी जे काम उभं केलंय हे खरंच एखादाच माणूस असं काहीतरी इतकं सतेज काम करू शकतो तसं त्यांनी काम केलंय. मग त्याच्यात भटकी विमुक्त दूर कसे. मग म्हणजे मी तो किस्सा आता खूप वेळा झालाय, तो नेटवरून फिरत असतो, तो फोटो लावण्याचा, की मी माझ्या घरात आंबेडकरचा फोटो लावला आणि वडिलांनी विरोध केला वगैरे. तर ती प्रतिकात्मक गोष्ट अशी पण आहे गंमत की वडिलांना वाटतं की आंबेडकर आपला नाही संबंध. मग हे सगळे असं सगळा जो अनुभव आहे तर तो मला लक्षात आला की यार ही लोक इतकी मोठी ज्ञानाची अभिमानाची परंपरा आहे ह्याच्यापासून स्वतःला तोडूनच घेत आहेत. बरोबर. त्याचा लाभ उठवत आहेत नाही का. त्यांच्या आंबेडकरांमुळेच ह्या लोकांना सगळ्याला, स्त्रीला, इथल्या सगळ्या दलित भटक्यांना काही एक फायदा मिळाला आहे, त्याच्यामुळेच जगण्याचा स्वाभिमान मिळाला आहे, अस्तित्वाची ओळख मिळाली आहे. पण ह्यांना जाणीव नाही. मग मला माझ्या स्वतःवर वाटायला लागलं. मग मी स्वतः सांगायला लागलो की मग परत आपण ना खूप कोंडून ठेवतो सगळ्याच ह्या सगळ्या महामानवांना आपण कोंडून ठेवतो बाबासाहेब जातीच्या चौकटीत. आणि मला वाटलं की मी सगळ्यांचं जेव्हा वाचायला लागलो, कळायला लागलं, तर मला वाटलं सगळं माझं आहे. शिवबा माझा आहे, तुका माझा आहे, बाबासाहेब माझे, सावित्रीबाई माझी आहे. मलाही कळाय, पण मलाही कळता कळता खूप उशीर झाला. मीही त्या म्हणजे माझ्या जातीच्या, माझ्या आजोबाच्या संस्काराच्या प्रभावात मी खूप होतो. मी BA पर्यंत, खरं तर MA पर्यंत मला काहीच कळत नव्हतं. माझा संभ्रम होता, माझे गोंधळ होते, आणि मला जे म्हणायचंय मी ते म्हणतोय पण त्याचा आवाज इतका क्षीण होता की मी म्हणायचंय का, मला हे करायचंय का. परत त्याच्या विरोधातले खूप आवाज होते, म्हणजे घरादारापासून सगळे मला त्याला विरोध करत होते. आणि मी शिकतही खूप गेलो, म्हणजे मला वाटतही नव्हतं. मी 10वीत 2दा नापास झालो. कोणाला वाटलं नसेल की हा शिकेल पुढे अशा पद्धतीने नागराज मंजुळे एक मोठं नाव तयार होईल असं त्यावेळेस कोणाला वाटलं नव्हतं. नागराज, आपल्या या चर्चा, आपली गप्पा अशाच पुढे आपण सुरू ठेवू. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. सैराट नागराज मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत नागराज मंजुळे यांच्याशी. नागराज, आता आपण तुमच्या एकूणच या सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल बोलत होतो. जेव्हा मी सिनेमा बघितला त्यावेळेस मला जेव्हा ग्रामीण भागातला, म्हणजे जो ऊसाच्या शेतीने संपन्न झालेला ग्रामीण भाग आहे, तिथले सगळे कॅरेक्टर्स बघत असताना तिथल्या सगळ्या म्हणजे तो तुमचा कॅमेरा अण्णाभाऊ साठेंची भाषा बोलतो, आणि जेव्हा हैदराबादकडे येतो, शहरी भागाकडे येतो, तेव्हा कॅमेरा नामदेव ढसाळांची भाषा बोलताना दिसतोय. तर हे जे तुम्ही साध्य केलेलं आहे, तर आतापर्यंत दलित साहित्याच्या माध्यमातून दलित जाणीवा जे मागासलेले होते त्यांचा आवाज बुलंद झालेला होता. ती शब्दांची भाषा होती, आता ही चित्रभाषा झालेली. तर ही चित्रभाषा लोकांच्या समोर मांडताना तुम्ही काही विशेष प्रयत्न करता का? कारण हा नवीन प्रयोग आहे, मराठीला नवीन प्रयोग आहे. मराठीतल्या दलित साहित्याने संपूर्ण देशातील दलित जाणीवांना एक आवाज दिलेला होता, एक आत्मस्वर दिलेला होता. तर ही नवी प्रक्रिया आता सिने विश्वामध्ये निर्माण होईल की काय? हे सगळे विषय ज्या पद्धतीचे येत आहेत, मला वाटतं हे नव्या म्हणजे ह्या एकूणच ह्या काळाचं प्रतिबिंब आहे. ज्या पद्धतीचे फिल्म होत आहेत तर ते सगळंच बदलते खूप. म्हणजे आपण काय म्हणू त्याला, चित्रभाषा जी म्हणताय तुम्ही, त्या अनुषंगाने खूपच आपण छान फिल्म्स व्हायला लागल्यात. मला उमेश कुलकर्णींच्या फिल्म खूप आवडतात. वाटतं की फिल्म बघतोय मी असं, म्हणजे मला असं वाटतं की डायलॉग अगोदर ना सगळं एक स्टेज सारखं लोक सगळी यायची समोर आणि एक बोलायला लागायची. आणि आपल्याकडे विशेषतः मी बघितलंय, जेवढी मराठी सिनेमा आणि मराठी नाटकं बघितले, शेतकरी म्हटलं की शेतकरी गाणं आलं पाहिजे आणि ते नाचणं आलं पाहिजे. अरे त्या शेतकऱ्याच्या जीवनातले इतके वैशाख वणवे तो भोगत असतो, त्यावर प्रतिक्रिया द्यायला हे टाळत होतं. तो डायरेक्ट नाचायला जातो शेतात, किंवा ती त्याची कारभारीण डोक्यावर भाकरीचं गटुड घेऊन जाताना दिसते. हे सगळं आपण विचित्र म्हणजे फिल्म करतो असं. भारतीय चित्रपट म्हणजे तुम्ही बघितले, तमिळ तेलुगूत पण काही जे आपण म्हणतो साऊथचे फिल्म्स, जे ऍक्शन फिल्म, काही बॉलिवूड फिल्म्स, म्हणजे हे जरा
इतक्या वास्तविक फिल्म आहेत त्या की कधी कधी न्यूनगंड यायला लागतो की असं कसं असू शकेल. आणि चित्रभाषेचं बोलताय तर फिल्म म्हणून, कारण की ती एक वेगळी भाषा आहे. फिल्म चित्रपट हे वेगळं आहे. म्हणजे नाटक कसं संवादानं फक्त आकार घेतात, तसं चित्रपटाचा तो कलांचा गुच्छ असल्यासारखा आहे. तुम्ही त्याच्यात इतकं काय वापरू शकता. तुम्ही त्याच्यात चित्र, शिल्प, संगीत काय काय नाही. तुम्ही एकही आर्ट नाही असं की त्याचं कोलॅबोरेशन त्याच्यात करू शकत नाही. तर चित्रपटाची वेगळी भाषा आहे. परत त्याला तुम्ही किती बोलणार, किती हे सांगणार. पण गोष्टींचं म्हणत असाल तर खूप वेगळ्या गोष्टी आताच्या काळात यायला लागल्यात. मला खूपच भारी वाटतं. म्हणजे गाभरीचा पाऊस असेल, वळू, विहीर, पुन्हा टिंग्या, अविनाश आरुणची फिल्म किंवा सुजयची फिल्म, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांच्या फिल्म यायला लागल्या. आणि त्या म्हणजे मी ऐकण्यापेक्षा ऐकणं आणि बघणं एकत्र व्हायला लागलं. तर आणि तुम्ही म्हणजे आता सैराट बाबत किंवा फॅन्ड्रीच्या वेळेस सुद्धा झालं ना की तुम्ही सगळ्या अशा ते आपण खूपच असं आर्जव करून विनंती करून कॅरेक्टर बोलायला लागतात. मग नाही का माझं दुःख कसं आहे आणि ते त्यांना ते इतक्या गोष्टी तुम्हाला सांगायला की दरवेळेस त्यांनीच बोललं पाहिजे असं नाही. आणि चित्रपटाचे जसं म्हणलं की मी त्याची स्वतंत्र भाषा आहे तर त्या भाषेचा वापर करायला पाहिजे. नेहमी तुम्ही बोलूनच सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं नाही. आणि सैराट तर मला अशीच सांगायची होती की ज्या पद्धतीने ती दिसते तिच्यात जरी तो इसेन्स तो आशय जरी असला तरी मला त्या पद्धतीने अशा पद्धतीने सांगायची होती की ती सगळ्यांना पोचेल, सगळ्यांना आवडेल. कारण की इथला इतका प्रेक्षक वर्ग आहे की तो थेट आता कोर्ट सारखी फिल्म बघतच इतकी छान फिल्म आहे नाही बघणार. मी सेम अनेक फिल्म बद्दल तुम्ही हे लागू करू शकाल. मला महेश मांजरेकरांची एक फिल्म जी अगोदर वास्तव तर मला आवडतेच, पण एक फिल्म मांजरेकरांची आली ती अस्तित्व नावाची. अस्तित्व ती मला त्यावेळेस इतकी सुंदर फिल्म होती. मला माहिती आहे ती चालली असेल त्यावेळेस, पण मला वाटतं की अशा फिल्म खूप बघितल्या गेल्या पाहिजेत. तर मला वाटतं की म्हणजे आपण परदेशात गेलात तर त्या गोष्टींना मर्यादा नाही. कुठल्याही माणसाची साध्या सुध्या माणसाची गोष्ट फॉरेन फिल्म मध्ये सांगितली जाऊ शकते. त्याला हिरोच नाही पाहिजे, पण आपल्याकडनं सवय लागली हिरो आहे तो छान दिसायला पाहिजे, त्याला तो गातो, तो कविता लिहितो, तो जगातलं सगळं काय करतो आणि तो एका वेळेस 50 माणसांना मारतो, मरूनही परत हे करतो. गोळी दुसऱ्याने हाणलेली हा पकडून त्याला माघारी फेकून मारतो. त्याला तो जीव जायला न्यायचा नाही. हा एकटा रिव्हॉल्वर घेऊन जाणार आणि मशीन गनवाले माणसं मारता मरत नाही आणि सगळ्याला मारतो. हा बुक्कीत मारतो. ह्यानं कळतच नाही. म्हणजे आपले सगळे सुपरमॅन, मी सगळे नेहमीच म्हणतो की आपले सगळे सुपर हिरो आहेत. म्हणजे बॉलिवूडवाले कधीतरी करतात सुपरमॅन, स्पायडरमॅन वगैरे, पण आपली सगळी सुपर हिरो आहेत. आपल्याला काय विशेषण द्यायची गरज पण नाही. तर ह्या सगळ्या गदारोळात मग तुम्ही चित्रपटाला कसं शोधणार, तुमच्या गोष्टी कशा सांगणार. तर मला वाटतं आत्ताही शक्य व्हायला लागले. आणि मला आनंद वाटतो की मी ह्या समकालात फिल्म तयार करतोय की जिथं प्रेक्षक ही फिल्म स्वीकारतायत, वास्तव स्वीकारायला लागले, वास्तव स्वीकारतात, अशा पद्धतीचे फिल्म स्वीकारतायत. आणि सैराटमध्ये गाणी आहेत तरीही हा एका वेगळ्या पद्धतीचा मध्यच आहे तरीही. पण मला वाटतं की ना कधीतरी काळ येईल की ज्या दिवशी लोक बघतील, ते खूप चांगला एखादा फिल्म मेकर आहे ज्यावर विश्वास आहे तर त्याच्या हवाले करतील स्वतःला आणि ते 2 तास ते बघतील नीट फिल्म. नागराज, याच्यात तुम्ही सिनेमाचं तंत्र आणि एकूण सिनेमाची मांडणी यामध्ये बाजी मारलेलीच आहे, परंतु त्याचा जो आशय आहे त्या आशयात एक तुम्ही खूप क्रांतिकारक गोष्ट केलेली आहे. ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रातलं जे जात वास्तव आहे आणि जातीय वर्ग संघर्ष आहे, या संघर्षामध्ये सातत्याने जेव्हा आवाज मिळाला, विशेषतः दलित वाङ्मय आक्रमकपणे लिहितं झालं, लोक बोलते झाले आणि दलित चळवळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती, त्या काळामध्ये ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे म्हणजे हा प्रकार सर्रास होता. परंतु दलित नेतृत्व किंवा जे बोलणारे लोक होते त्यावेळेस ते विसरले होते की गाव गाड्यातून ब्राह्मण तोपर्यंत बाजूला झालेले होते. विशेषतः गांधीजींच्या खुनानंतरच्या काळामध्ये जे ब्राह्मण 1967 पर्यंत ग्रामीण भागातील ब्राह्मण नेतृत्वाचं प्रमाण सायझेबल होतं, ते नंतर कमी कमी झालं आणि आता ते बऱ्यापैकी कमी झालेले. ब्राह्मणांच्या पुढच्या पिढ्या सनदी नोकऱ्या, IT आणि वेगळ्या क्षेत्रात गेल्यामुळे ग्रामीण भागातला जो नेतृत्व करणारा वर्ग होता तो सगळा मराठ्यांकडे आला. तुमचा चित्रपट हा मला पहिला जाणवतो की जो थेट भाष्य करतो मराठ्यांच्या या राजकीय स्थानाबद्दल आणि त्या राजकीय स्थानाचं यथार्थपणे ते कसे वापर करतात तिथे, हे तुम्ही अगदी म्हणजे सटीकपणे दाखवता, सहजपणे दाखवता. ऍक्च्युली गोष्ट कशी आहे की
आता आपण ना जेव्हा डाटा तुम्ही अनालाइज करायला लागता तेव्हा तुम्हाला जातीनिहाय बोलायला लागतं. पण ना तुम्ही म्हणजे आता उदाहरणार्थ की उद्या एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक जर मंजुळी दाखवला म्हणजे आता अंबानीच्या ऐवजी, तर पचणार नाही अरे असं कसं होईल, कारण की तुम्हाला तर्क वास्तवातले जे डाटा आहे हे दुर्दैव आहे पण डाटा असा आहे. पण फक्त ते मराठा असणं, ब्राह्मण असणं किंवा दलित असणं नाही, ते प्रवृत्ती पण आहेत, ह्या विचित्र गोष्टी पण आहेत की ज्या तुम्ही त्या ह्याच्यात अडकून पडलाय माणूस. म्हणजे झालं कसं की ही आता हे ज्याला मनुवाद म्हणू आपण, की ज्या षडयंत्रकारी शोषणाची व्यवस्था जातीची उतरण रचली गेली आणि माणसं स्वार्थापोटी त्यात इतकी छान अडकून पडलीत की त्यांची इच्छा असूनही कळत असूनही सुटत नाहीत, बाहेर यायला तयार नाहीत. ते शाहू महाराजांसारखा एखादा माणूस इतकं खतरनाक क्रांतिकारक काम करतो. शिवाजी महाराज सुद्धा मी आता समजून घ्यायला लागतो, तर शिवाजी महाराजांचं तर म्हणजे इतकं भारी आपल्याला समजलंच नाही. मला बऱ्याचदा वाटतं की मला शिवाजी महाराज कळतच नाहीत, मला बाबासाहेब कळतच नाहीत. आता बाबासाहेबांनी सुद्धा जातीच्या विरोधात पलीकडे जाऊन जातीवादाच्या विरोधात लढा दिला. पण आपण काय केलं की बाबासाहेबांचं नाव घेऊन एखाद्या जातीला टार्गेट करून त्याच्या विरोधात लढायला लागलो. मग काय तो जातीवादच आहे एका प्रकारचा. तर मला वाटतं की हे जात संपण्यासाठी एकमेकांबद्दल असणारा द्वेष, तिरस्कार संपण्यासाठीचं काम आहे सगळ्यांचं, तर ते संपायला पाहिजे. सैराटमध्ये ही व्यवस्था जी आहे, तर मला ते बऱ्याच झालं की ज्या पद्धतीने त्याला समजून घेतलं, मला खंत वाटते की असं ते इतकं सोपं नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की मराठा, दलित आणि ब्राह्मण हे इतकं सोपं नाही. ते मानवी जगणं इतकं कॉम्प्लेक्स आहे ना. तुम्ही घराघरात आला ना तर आपण खूप विचित्र आहोत. भारत म्हणून आपण शेजारच्या देशाची भांडू, इथं महाराष्ट्र आणि कर्नाटक पाण्यासाठी भांडतील, इथं आला की जिल्ह्यात भांडणं होतात, गावागावात भांडणं होतात, घराघरात भांडणं होतात भावकीत, आणि घरात भावाची भांडणं होतात. इतकी विचित्र आपण सीमावादी आणि संकुचित आहोत. आता हे कॉम्प्लेक्सिटी ही माणसाची समजून घ्यायला तर मला माहित नाही की कसं आपण कधी समजून घेऊ. साहित्याने याच्यावर बऱ्याच पैकी याच्यावर प्रभाव टाकलाय. तुम्ही जी.एन. खानोलकरांची किंवा बऱ्याच लोकांची जर ही वाचलं तर त्यातलं वेगळंच एक हे कळतं, मनोव्यापाराचे वेगवेगळे सगळंच कळतं. आणि एका बाजूला नामदेव ढसाळ माणूस आहे, एका बाजूला आपल्या ग्रामीण कथा आहेत की जिथं शेतकऱ्यांच्या दुःखांपासून थेट त्याला काही कॉम्प्लेक्सिटी नाही. ह्या व्यवस्थेने जे काही अन्यायकारी माझ्या समोर मांडून ठेवलं एक आत्ताचं जे प्रकरण, ते मला समजून घ्यायचंय. आता जेव्हा हे मी सैराटमध्ये जर बघितलं तर आता हे मला सांगायला आवडत नाही खरं तर, मी आता बोलतोय कारण की तुम्ही हा प्रश्न विचारलाय. त्यात सगळीच माणसं चांगली वाईट आहेत, सगळीच माणसं चांगली आणि वाईट आहेत, पण प्रवृत्ती. आता एक साधाच मुद्दा सांगून मी मला वाटतं की ह्या विषयाला नीट कळेल. आर्चीचे वडील हा एक माणूस आहे की जो त्याच्या पद्धतीने तो जगण्याची इच्छा आणि आपल्या जगण्याच्या इच्छा हे एकमेकांना संघर्ष करतात बऱ्याचदा. म्हणजे खरं तर तहच असतं. तो माणूस निवडणुकीत पडतो तर ह्याला कोण कारणीभूत होतं? म्हणजे मी अशी माणसं बघितलीत की आपण समाज म्हणून इतके दोषी आहोत ना, आपण एक गर्दी म्हणून इतकी विचित्र आहोत की एखाद्याची मुलगीनं लग्न केलं एका विचित्र, त्याच्या मनाविरुद्ध असू द्या किंवा आणखीन काय सपोर्ट ना असू द्या, त्याला निवडणुकीतून पाडून टाकायचं. त्याला सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागतं. तुम्हाला याच्यात दिसतं की परशाच्या वडिलाला पण सामाजिक बहिष्काराला सामोरं गेलं, याला पण सामाजिक बहिष्कार. अल्टिमेटली दोषी समाज आहे असं मला म्हणायचंय. अल्टिमेटली ना ही विचार दोषी आहे, नालायकपणा सगळ्या माणसात भरलेला आहे. आणि गर्दी एकत्रित येते ना तेव्हा खूप विचित्र असते. इंडिव्हिज्युअल माणसं खूप भारी असतात. मी सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या विचारांच्या माणसांना तुम्ही भेटा. मानसशास्त्र जे म्हणतात ते भयंकर असतं. आणि काही जे आपण म्हणतो ना ती राणी माशी असते ना, जशी काही माणसं असतात की ती कधी त्यात विकृत करत असतील. त्या गर्दीला हाकायला ज्यांना जमतं आणि कुठल्या दिशेने हाकलं पाहिजे, मग असं एखादं मनुस्मृतीसारखं एखादं पुस्तक असेल की अजूनही ते राज्य करतं तुमच्या मेंदूत, आणि त्यातला स्त्री शोषित आहे हे कळत नाही स्त्रीला, त्यातला पुरुष पण त्यात कसा अडकला हे कळत नाही. हे खूप कॉम्प्लेक्स आहे. मग तुम्ही इतकं असं स्वच्छपणे मांडून नाही बसू शकत. मला फक्त एवढं वाटतं की द्वेष करू नये, एखाद्याने एखाद्यावर प्रेम केलं म्हणून त्याला मारू नये, आणि इतक्या हीन पातळीवर तुम्ही जाऊ नये. माणसाने थोडक्यात काय, माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे. निश्चितच आपला हा जो संवाद सुरू आहे सैराट संदर्भाचा, तो अजून आपण अशाच पद्धतीने पुढे नेणार आहोत. आपण थांबूया आणि एक छोटासा ब्रेक घेऊया. आल्यापासून आर्ची आणि परशा या दोन कलाकारांच्या प्रतिमांनी संपूर्ण समाज मनावर मोहिनी घातलेली आहे. तर तुम्हाला कशा प्रतिक्रिया मिळतात? आता प्रतिक्रिया तर खूपच हे आहेत की सगळ्यांना प्रचंड आवडते आणि त्यांचे फॅन
किंवा त्यांचे चाहते इतके आहेत की मला छान वाटतं की म्हणजे पहिली फिल्म आहे आणि या पद्धतीचं प्रेम त्यांना मिळतंय. आणि बरं वाटतं की मराठीत नाही तर नाही की हिंदी हिरो हिरोईनलाच फॉलो करा असं जे होतं त्याच्यात सैराटच्या या दोघांना फॉलो करतायत. तर मला खूप आनंद वाटतो दिग्दर्शक म्हणून, एक माणूस म्हणून, त्यांचा जवळचा मित्र म्हणून. यातली आर्ची जी तुम्ही रंगवलेली आहे, लोकांसमोर मांडलेली आहे, ही आर्ची नव्या पिढीतल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या नवयुवतीची कहाणी आहे. आणि म्हणजे तिला नवीन तंत्रज्ञान आहे, नवशिक्षण आहे आणि सगळी प्रगतीची साधनं तिच्या हाताशी आहेत. म्हणजे बुलेट तिच्या हातात देऊन तुम्ही ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या जगण्याचा ती विचार करायला लागलेली. तर ही महाराष्ट्रातील महिलांची स्थिती दर्शवणारी आर्ची मला वाटते ती. तर ते मांडताना तुमच्या मनात काय नेमकी कल्पना कशी होती? मी ह्याच्याविषयी तर खूप म्हणजे नाही का मी बोललो पण खूप, आणि मला खूप डेस्परेटली लिहिताना वाटायचं की नेहमी ना हिरोईन खूप वीक होतात. म्हणजे तुम्ही ते म्हणतो ना चवीपुरतं तुम्ही त्यांना स्क्रिप्टमध्ये असेल, पटकथेत असेल वापरता आणि मग तिच्या ह्याला काही रंगच राहत नाही. एकूण फिल्म बघताना पण तसंच व्हायचं मला. बॉलिवूडच्या फिल्म असतील, बऱ्याच फिल्म असतील ज्या बघताना वाटायचं की यार ही फक्त नावापुरती येते, काम झालं की एक्झिट घेते आणि मग गोष्ट पुढं चालत राहते. तर कदाचित सैराटमध्ये सगळं उलटच आहे की तिची गोष्ट मला मेनली मला दिसत होती. मला वाटत होतं की अशी गोष्ट ती असायला पाहिजे. आणि हे आजचं वास्तव पण आहे की हळूहळू सगळे जागे होणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, की सगळा जो एक वर्ग आहे आणि विशेषतः स्त्रियांना मी म्हणतो की नेहमी तो अर्धा भाग आहे, पण त्या व्यवस्थित त्या अंगाने जर जाग्या झाल्या तर खूप खूप जास्त अख्खा समाज जागा होईल, खूपच समाज हे होईल. कारण की ना त्या व्यवस्थेच्या पुरुष सत्ताक व्यवस्थेचे पायीक स्त्रिया पण आहेत. ती व्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्याच जास्त आहेत की त्याच्यात जवळजवळ तुम्ही 80% स्त्रिया त्या दाबून धरण्यात त्याच आहेत. म्हणजे घरात पूजा नाही केली तर वडील नाही भांडणार, पण आई भांडणार. तुम्ही त्या सगळ्या ज्या अशा षड्यंत्रकारी ज्या स्त्रियांच्या विरोधातल्या गोष्टी आहेत तर त्या स्त्रिया जास्त जपून आहेत. आणि म्हणून मला उपवास त्याच करणार, व्रतवैकल्य त्याच आणणार आणि स्त्रियांना मानहानिकारक ज्या रूढी परंपरा आहेत त्या पुढे नेणाऱ्या स्त्रियाच जास्त असतात. स्त्रियाच आहेत. त्यांना तुम्ही हे केलं तर ते त्यांना वाटणार की त्यांच्यावर तुम्ही गाला घालताय. म्हणून मला असं वाटतं की फक्त पुरुष हा कारणीभूत असं होत नाही, तर बऱ्याचदा स्त्री आहे. तर ती जागी होऊन तिनं जर त्या योग्य दिशेनं जिजाऊ, सावित्रीबाई आणि या सगळ्या ह्या उन्नत परंपरेला जर तिनं फॉलो केलं, जगातल्या सीमांत बोवा असेल हे सगळं जर समजून घेतलं तर मला वाटतं खूप भारी फरक पडेल. आणि आपल्या फिल्म्स बदलतील, आपल्या सगळ्या रीती बदलतील, आपल्या सामाजिक व्यवहार बदलेल. नाहीतर ते दिल्लीची जी बलात्काराचे प्रकरण आहेत तिथपासून बाहेर म्हणजे मुली आणि बायका जर बाहेर असतील, त्या बसच्या ड्रायव्हरच मुली असत्या, कंडक्टर असतात, तर पुरुषांवर अशी वेळ आली असती, येऊ नये कधीच. त्यांनी त्यांच्या हातात गेल्यावर स्त्रियांनी असं करावं असं मी म्हणत नाही. खरं तर मला तेच वाटतं, तीच होप आहे की ते असं करणार नाहीत. कारण की सगळ्या वंचितांनी कधीतरी सत्ताधारी होऊन परत अन्याय करायला सुरुवात करू नये हीच अपेक्षा आपण करायला पाहिजे. पण हे जागं जर झालं, ते आर्चीसारखे असेल तर मला वाटतं खूप भारी जग होईल. निश्चितच. तुमच्या या सिनेमामधले जे लोकेशन्स आहेत, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही चित्रीकरण केलेलं आहे, त्याचा जेवढा सिनेमाच्या यशामध्ये हात आहे त्याच्या जोडीला तुमच्या संगीताचा सुद्धा यशामध्ये खूप मोठा हात आहे. तर या सगळ्याची सांगड कशी तुम्ही बसवली? लोकेशन्सचं तर मला पहिल्यापासून गावातच करायचं. करमाळा लिहिताना तुम्ही करमाळाला तर पर्यटन स्थळ बनवून टाकलेलं. हो, मला सांगता येतात. मी करमाळ्याला अजून गेलो नाही, पण मला सुद्धा करमाळ्याला जायची इच्छा निर्माण झाली आता. हो, आम्ही जाणार आहोत, तुम्ही चला आमच्यासोबत त्यावेळेस नक्की. आणि मला लहानपणापासून वाटतं की यार हे इतकं छान आहे, इतकं सुंदर आहे सगळं. तिथली आमचा बारव असेल, मंदिर असतील, किल्ला आता खूप पडलाय, मला वाईट वाटतं त्याचं, पण आपण जपतही नाही. आपल्याला उगीच ते म्हणतो ना फुकाचा अनुभव, अभिमान आहे की असं म्हणजे नाही का इतिहास वगैरे, पण इतक्या सुंदर वास्तू आजही आहेत. आणि त्या निमित्तानं त्या सगळ्या मोठ्या म्हणजे शिवाजी महाराजांपासून ते राजेराव रंभांनी बांधलंय, पण शिवाजी महाराजही मला वाटतं तिथे येऊन गेले होते. तर ते जपायला पाहिजे. ते इतकं छान दिसतं, पण त्याला रंग देऊन ठेवतात ते पण मला आवडत नाही. दगडाला रंग देणं म्हणजे अगदीच मला वाटतं एक दगडपणाच आहे. म्हणजे खरं दगडपणा आहे, माणसाचा दगडपणा आहे. कारण की दगडाचा रंग तुम्ही कसा आणणार ना, ते इतकं छान दिसतं ते कातळाचं अंग, आणि त्याला तुम्ही ऑइल पेंट देऊन तुम्ही हे करता. माझ्या करमाळ्यात ते मंदिराला रंग दिलाय तर मला ते वाईट वाटलं, पण काय करणार ते. आता मी अचानक गेलो, इतक्या सगळा रंगच दिलाय
आणि मला तिथं कोणीतरी म्हणतही होतं तुम्ही जरा आम्हाला सांगितलं असतं आम्ही विहिरीला पण रंग दिला असता. म्हटलं बरं झालं तुम्हाला मी सांगितलं नाही, हे दगडाचं नाही काही करू शकत तुम्ही. तर ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लहानपणापासून मला ते भारी वाटायच्या. आणि सगळाच म्हणजे परिसर परत लिहिताना पण एक असतं ना की आपली लोकेशन, आपला अनुभव आपल्या कामाला येतो, आपला डोळ्यासमोर उभं राहतं. तर म्हटलं तर परत तीच प्रक्रिया करणार मी. ज्या अनुभवाने मी लिहिलंय तो अनुभव परत जिवंत करायचा प्रयत्न करूयात, तिथं जाऊन शूट करूयात. त्याच्यामुळे मी तिथं शूट केलं. आणि संगीत हा तर इतका भारी अनुभव आहे सगळाच. आणि अजय अतुल असल्यानंतर बोलायला काही गरज नाही. आणि जे काही होऊ शकतं, जे काही बेस्ट होऊ शकतं एखाद्या फिल्मबाबत, तर ते सैराट बाबत झालंय. सैराटची गाणी, त्याचं बॅकग्राऊंड, सैराट थीम आहे, ते सगळं मी खूप दिवसांपासून ऐकत होतो. आणि मला खूपच खात्री होती. मी मला वाटतं फेसबुकला 1 वर्षभर आधी लिहिलं की जेव्हा म्युझिक येईल तेव्हा फिल्मचं मला माहित नाही काय होईल, कारण की आपलं आपण बोलू नये स्वतःच कौतुक. पण मी अजय अतुल बद्दल सांगू शकतो की ते बेस्ट आहेत. म्हणजे भारतातले वन ऑफ द बेस्ट म्युझिक डिरेक्टर आहेत. माणसं म्हणून तर ते भारीच आहेत, पण संगीतकार म्हणून त्यांनी जे काही काम केलंय त्याच्यात, त्याचं थीम म्युझिक असेल, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही वाजलंय, आणि गाणी याड लागलं तर माझं खूपच आवडतं गाणं आहे. त्यामुळं मला वाटतं की सगळ्यात भारी काय होऊ शकत होतं ते झालंय. आणि संगीत फिल्मचा खूप अविभाज्य भाग आहे. आणि जसं म्हणतो की संस्कार आपल्यावर म्युझिकचा आहे, त्यामुळे बेस्ट आहे. सैराट म्हटलं की म्युझिक आठवायलाच पाहिजे तुम्हाला. तुम्ही जास्त म्हणजे गावाशी जास्त कनेक्ट आहात, गावाची नाळ जी अजून जुळलेली आहे, त्यामुळे असेल कदाचित ग्रामीण संगीताचा जो बाज आहे तो याच्यात जास्त झळकताना दिसतो. म्हणजे हे फक्त माझं नाही, मी ज्याबद्दल लिहिलं ती स्क्रिप्ट मध्ये जे होतं ते होतच होतं. पण अजय अतुल हे सुद्धा म्हणजे म्युझिकच्या बाबतीत इतके प्रतिभावंत माणसं आहेत की गावातलं अर्थात, आणि त्यांची दोघांची आपल्या लोकसंगीताची जाण वादात प्रचंड आहे, म्हणजे खतरनाक आहे. म्हणजे ते जे होत होतं, म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही शब्द खूप गावठी पाहिजेत, ग्रामीण पाहिजेत, हे आमचं आधीच ठरलेलं होतं. पण म्युझिकला आपण खूप वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. त्याला काही कुठल्या बॉर्डर सीमा ठेवायची गरज नाही. तरी त्याच्यात जे आपलं मराठी पण जे दिसतं ना त्या संगीतात, तर मला ते कमाल वाटते. कारण की याड लागलं मध्ये ते अचानक रिदम सुरू होतो आणि इतकं सिम्फनी आणि इतकं इंटरनॅशनल वाजणारं म्युझिक अचानक मराठी होऊन बसतं. आणि जणू काय त्या मराठीपणासाठी सगळा हा डोलारा एक छानपैकी तिथं दिसायला लागतो, सजायला लागतो. तसं सगळंच म्हणजे झिंगाट तर काय ते हार्डकोर मराठी असूनही त्यात ते डिस्को काय जॅज काय जे काय असेल वेगळ्या पद्धतीचं आलंय. आणि सैराट झालं जी आर्चीचं गाणं ते रॉक आणि ते मिक्स केलंय. हे सगळं अजय अतुल यांची आयडिया होती की ज्या पद्धतीचं त्यांना त्या स्क्रिप्टमधून सेन्स येत होता की पोराचं गाणं हळवं आहे, पोरीचं गाणं असं एकदम म्हणजे काय म्हणतो दमदार आहे, आणि त्यांच्या दोघांचं मिळून गाण्यात मेलडी पण आहे, ढोल आहे, हे आहे. तर हे सगळं त्यांचं क्रेडिट आहे. आणि सैराटला म्युझिक पासून किंवा म्युझिकला सैराट पासून वेगळं करता येणार नाही निश्चितच. सैराट नागराजचा जो हा संवाद आपला सुरू आहे हा असाच चालू राहणार आहे. पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. नागराज, सैराटचं सारं जे शूटिंग आहे ते तुम्ही गावात केलं. तुमचे अभिनेते सुद्धा तसेच सगळे गावखेड्यातले सगळे होते, त्यामुळे धमाल आली असेल शूटिंग मध्ये. हो, शूटमध्ये खूपच सगळीच मजा आहे. कारण की त्या म्हणजे ही पोरं जी आहेत ही पहिल्यांदाच काम करत होती. बरोबर. आणि मी कधीच आम्ही असं ताण घेत नाही की ह्याचा. आणि मी पोरांना किंवा कुठल्या ऍक्टरला मी बाकीच्या टेक्निकल गोष्टींचा कधी दबाव जाणवू देत नाही. त्यामुळे मजा यायची. सगळी वेगळ्या पद्धतीची प्रवृत्तीची लोक असतात. बरोबर. आणि तर त्याची वेगळी मजा असते. ते हॉटेलपासून सुरू शूट आणि शूटवरच्या गोष्टी, आणि तो भारीच मजाच म्हणजे एक्सपिरियन्सच असतो सगळा खरं तर. आर्ची आणि परशा या दोघांना म्हणजे अभिनयाचं प्रशिक्षण देण्यापासून सगळं तुम्हाला करावं लागलं. सगळ्यांनाच सांगायला लागतं की नाही की आपण फिल्म कशी शूट करणार आहोत, टेक्निकल गोष्टी काय असतील, म्हणजे त्यात तुम्ही गृहीत धरायचे असतात, पण तुम्ही परत नाही का त्याचा दबाव नका घेऊ त्या सगळ्या ह्याच्यापर्यंत. जर त्यांना त्या कॅमेऱ्याचं किंवा कॅमेरा कसा फेस करायचा आहे, कुठं तुमचे लुक असणार आहेत, हे सगळं माहीत नसेल तर ते पण हे नसते. ह्यांना शून्यापासून सगळं सांगायला लागतं. बरोबर. पण मला मजा येते. आणि ज्या पद्धतीचं ते काम करू शकतात हे म्हणजे ऍक्टर नसणारी लोक, तर त्याची खूप गंमत आहे. कारण की ते इतकं खरं आणि जगायला सुरुवात करतात. त्यांना जर तुम्ही तसं वाव आणि वातावरण तयार करून दिलं तर
त्यामुळे आरची, परशा असेल, सल्या, बाळ्या वा. किंवा बाकीची इतर सगळी पात्र खूप सगळ्यांनीच मस्त काम केले. सगळा अभिनय आपण समजू शकतो, पण ते फायटिंग पण सगळ्यांनी स्वतः केलेले आहेत ना. हाणामारीचे सगळे ते शॉट्स ते कसे घेतले? म्हणजे आमच्याकडे स्टंटमॅन कोणीच नव्हतं किंवा ते तसं करण्यात पण मजा नव्हती. ह्याच्यातलं फाईट काय अशा नव्हत्या की लात मारली आणि 100 फूट जाऊन पडला. तर मारामारी जी आपण करू शकतो, पण त्यातही गमती होती. हे पोरं मी सांगायचो की असं असं मारायचं, आणि कधी कधी त्याचे ट्रिक असतात की तुम्ही कसं मारलेलं दिसू शकतं. पण या पोरांना इतकी खुमखुमी होती सगळ्यांनी, आपण खरं खरं करू, आणि ते खरं खरं एकमेकांना मारायचे, आपटायचे. आणि मी त्यांना सांगायचं की लागेल, तेव्हा नाही लागत, आम्ही करतो बरोबर. तर अनेक शॉटमध्ये ज्या म्हणजे कानाखाली मारलेल्या आहेत तर त्या सगळ्या खऱ्या आहेत जवळजवळ. आरची परशाची भांडण ती त्यातल्या असेल, किंवा तो प्रिन्स शिक्षकाला कानाखाली मारतो ती, तर आम्ही हसायचो, त्याचे रिटेक खूप झाले. अरे बाप. आणि तर तो म्हणतो नाही आता बस झालं, नको म्हणायला मारत, मी नाही मारत. पण तो शॉट असा क्लोज होता की तो त्याला मारायला लागणार होता, आणि तो लागेल म्हणून स्लो मारायचा. त्यामुळे मला रिटेक घ्यायची वेळ यायची. हे पहिल्यापासूनच आहे की तुम्ही, आणि हे पोरं इतकी उत्साही होते की आपण जे सांगतोय त्याला ते पुढे जाऊन घ्यायचं, म्हणजे घेऊन जाऊयात असं, अशा पद्धतीने कामं करायचे. आणि खूप इंटरेस्टिंग, त्यातल्या विनोदी पण खूप गोष्टी काढल्या. सैराटच्या पुढे काय या संदर्भात आपण काय सांगाल? कारण आता सोशल मीडियावर काय त्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. कुठला तरी सिनेमा तुम्ही काढतात, त्याची चर्चा आहे. मला ते खूप अफवा आहेत. मलाच कळतं की मी बरेच सिनेमे सुरू केलेत, ऑडिशन सुरू केलेत, मी असं काही केलं नाही. आणि मी जोवर म्हणजे मला वाटतं 6 महिने तरी काही करणार नाही, आणि करेन तर पहिल्यांदा सांगेन. आणि परत असं सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवावा, कारण सोशल मीडियावरती मला ऐकायला येतं की नागराज मंजुळे कुठेतरी पुण्यात ऑडिशन घेत आहेत, परभणीला ऑडिशन सुरू आहेत, कुठली तरी एक तडा नावाची फिल्म नागराज मंजुळे करतोय. तर असं काही करत नाही. तडा माझ्या पायाला गेलाय, मग असे म्हटलं, तुमचा पाय दुखतो, पाय फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चरला मराठीत तडाच म्हणता येईल मला वाटतं. तर तेवढं असं चाललंय. हे फालतूगिरी आहे. कुणीतरी काय म्हणायचं त्याला, नालायकपणा करतं आणि हे पसरवतं. तर सध्या मी काही करत नाही, ऑडिशन करत नाही, आणि मला खूप निवांत शांत बसायचं आहे. कारण की मागच्या 4 महिन्यांपासून मी दिवस रात्र पळतोय. मागच्या 2 वर्षापासून सैराटचं शूट आणि सगळं त्याचं निर्माण गुंतलोय. पण हे सगळं झाल्यावर मी, म्हणजे माझ्या डोक्यात गोष्टी आहेत, लिखाणाची प्रोसेस आहे. पण एक मला वाटतं वर्षभर तरी मी ऑडिशन करणार नाही, ना कुठं शूट करेन, ना काही फिल्म अनाऊन्स करेन. ज्यावेळेस करेन त्यावेळेस नक्की सांगेन. आता आराम करतोय आणि गोष्टींचा विचार करतोय, काय काय कुठल्या. नागराज, तुम्ही आराम करा. तुमच्या पायाला त्याची नितांत गरज आहे, परंतु त्याच्या जोडीला तुमच्या मेंदूला सुद्धा थोडा आराम द्या आणि त्यातून नवी कल्पना येऊ द्या. अशाच पद्धतीने आता लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून प्रचंड वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्या अपेक्षा पूर्तीसाठी तुम्ही काहीतरी नवं घेऊन या. सैराटपेक्षाही अधिक काहीतरी सैराट घेऊन या, आणि लोकांना त्याची प्रतीक्षा असणार आहे. आपण इथे आलात आणि हा सगळा प्रवास तुमचा इथे आमच्याबरोबर मांडलात. मनपूर्वक धन्यवाद, आणि पुढच्या प्रकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.